बघणार आहोत. दत्त महाराज, साक्षात दत्त महाराज काय सांगत आहेत, नवनाथ महाराज काय सांगत आहेत. कार्ड आलेलं आहे, ते परत ठेवायला नको. द लवर्स सॉरी, देवाचं नाव घेतलं आणि द लवर्स, प्रेमाचं कार्ड देवानं स्वतः दिलेलं आहे. आपण पुढची एनर्जी बघूया. पुढची एनर्जी बघूया. हॅपी फॅमिलीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. लवरचं कार्ड आलेलं आहे. तुमच्यामध्ये प्रेम खूप आहे एकमेकांच्या. देवाकडे तुम्ही एकमेकांसाठी प्रे करत आहे. फॅमिली तुमची व्हावी असं तुम्हाला सारखं सतत वाटत आहे. पण तुमच्या आयुष्यात इतकं प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत की तुमची प्रेग्नेन्सीसाठी तुम्हाला कन्सिव्ह करण्यासाठी जवळची व्यक्ती आहेत ती तुम्हाला चांगलं गाईड कोण करत नाही. सगळी निगेटिव्हिटी तुमच्यासोबत आहे. तुम्ही एका अंधारात कुठेतरी हरवल्यासारखं तुम्हाला झालेलं आहे की असं वाटत आहे की आता मला मूल होईल का नाही. इथवर तुमची सिच्युएशन येऊन थांबलेली आहे. आपण मूव्ह ऑन करावं की काय असं तुम्हाला वाटत आहे. कारण तुमच्यासोबत जी व्यक्ती आहे किंवा काय तुमच्या नात्याला जे ग्रहण लागलेलं आहे ते ग्रहणामुळे तुम्हाला आयुष्यात तुम्हाला सक्सेस मिळत नाही किंवा ते प्रेग्नेन्सी रिलेटेड त्या ह्याच्यापर्यंत तुम्ही पोचत नाही. तुम्हाला येस कार्ड आहे, तुम्ही तिथपर्यंत पोचणार आहे. फॅमिली तुमच्यामध्ये तुमची फॅमिली होणार. तुमची फॅमिली होण्याची खूप म्हणजे 100% चान्सेस आहेत. पण तुमच्या जवळ जी निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीपासून तुम्हाला लांब राहिलं पाहिजे. प्रत्येक आपल्या जवळ जी निगेटिव्हिटी असते ते आपल्याला टॉर्चर करून आपल्याला नाराज करण्याची जास्त एनर्जी आपल्यापर्यंत सोडत असते. पण त्या एनर्जीपासूनच तुम्हाला लांब राहायचं आहे. आणि दर रविवारी सूर्याला सकाळी लवकर उठून पाणी घालायचं आहे. एक तांब्या जो असतो आपल्या ह्याचा पितळेचा, त्या तांब्याने रोज रविवारी सूर्याला सकाळी लवकर उठून पाणी घालायचं आहे. कारण तुमच्या सोबत जे वाईट घडत असेल किंवा वाईट शक्ती जी तुमच्या सोबत आजूबाजूला असेल ती कमी होत जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोचत राहील. त्यामुळे तुम्हाला लवकर मदत होईल की त्यापासून तुमची लवकर प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायसाठी.